150 200 प्लसच्या पुढं. 100 नाही, फक्त 150 प्लस. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि इकडं आज मी गौरीला बांधायला आज खूप उशिरा, म्हणजे 9:30 झाले. नाही तेव्हा 7ला नाही तर 7:30ला बांधून होती, पण आज खूप वेळ झाला. आणि इकडं आज म्हणजे ना खूप वेळ, म्हणजे असं 6ला म्हणजे 5लाच उठायचं होतं, पण अलार्म वाजला पण मी उठलोच नाही. आणि आता हिला इकडे खाली बांधतो. आणि आज मंचिंग पेपर आपल्याला टॅमॅटोसाठी लागवडसाठी मंचिंग पेपर टाकायचा आहे. काल मी 8 वाजेपर्यंत प्लॉटमध्ये होतो, म्हणजे वावरामध्ये होतो, पाईपलाईन करत होतो. आणि आता पाऊस आहे आणि इकडे टँकर भरायचं काम चाललंय. तो इकडे पेटी वेळेस थांबलो की दाखवून ठेवलं थोड्या वेळ, कारण की ती न मोकळी. तुम्ही हा पाईप बॅग तोडून टाकला तर काढला बोल मध्ये. तिकडे परत जेसीबीचं काम चालू आहे, ते शोष काढायचं काम करून घेऊन आलं त्या माणसांचं. आणि आता मी इकडे चालू करायला परत जातो आणि तिकडे पप्पांना सांगतो काय टाकी कॉक फिरवा, नाहीतर मग प्लॉटर लावून द्या थोड्या वेळ, कारण की याय जाय परवडणार नाही मला. सर गावात आले दर्शन झालेले आहे. बाहेर नंदी महाराज आहे, आता लगेच घरी जायचंय. आणि आज पण जेसीबी आले होतं, कारण की ते काही झाले नाही. मग ते ना शोष खड्डा आहे ना, त्याच्यावर टाकी डॅक फोडून टाकले. त्याच्यामुळे मग आज फायनल केलेलं आहे. अजून बाकी आहे, पण मग आता थोडं कामं चालू आहे आमचे पण, त्याच्यामुळे मग थोडं स्टॉप करून दिलेलं काम. डाळिंबाचा व्यापारी आलेले आणि आता चक्कर मारतोय, आता त्यांना आवडतो का नाही. ताबडतोब मी आता डाळिंबाच्या प्लॉट मध्ये चाललोय. तिकडं डाळिंबात कोणतरी आलेलं आहे, माहित नाही कोण आहे. व्यापारी नाही, तिकडे कोणी माणसं वाटतं ते डाळिंबात डाळिंब तोडतंय असं मला ऐकायला आलं. मग आता मी चाललोय. पप्पाचा पण मला फोन आला म्हणून ठीक आहे मी चाललो. मग आता इकडे एक सुई आहे, कारण की लहान गाडी नाही माझ्याकडे दुसरी. आणि आता मोठी मध्ये पेट्रोल डिझेल नव्हतं, मग डिझेल टाकलं. मग आता चाललेलो आहे. डाळिंबापाशी ऑलरेडी आपली एचप थांबलेली. म्हणजे पप्पा आलेले बहुतेक, माहित नाही पप्पा आलेले का नाही. मग व्यापारी पण आले. आता व्यापाऱ्यांचं पण सांगत नाही. 45 रुपये सांगते आता. 45 रुपये. किती? 45 रुपीज. मी आता चक्कर मारतो इकडं, कोणी दिसतं का नाही. सो आता आहे ना डाळिंब कुडायचं वाटतं. पप्पा म्हणत होते आता किती कुडायचं माहित नाही मला, पण आता मी यांच्याकडून 15 जाळ्या घेतले आणि मी आता चाललोय. मग ओमनी घेऊन, म्हणजे व्हॅन. इकडे काच ओपन आहे, ओपन राहू पटकन बोलवलंय, कारण की 15 जाळ्या कुडायचे फक्त. फर्स्ट टाइम व्हॅन चालवली खूप वर्षातून. इकडे आज डाळिंब तोडायचं आहे आणि त्या व्हॅन मध्ये न्यायचं आपल्याला निलवाला आडगावला ट्रॅक्टर बसवायचा आहे. त्या काडाच्या साईडला माल खोडायचा आहे. आणि आता मम्मी आणि दीदी आहे आणि मी. पप्पा ना ते व्यापारी आले ते, मग त्यांना सोडवायला लागेल ते. आणि तिकडे ती गाडी होती ती पण काढायची होती. आणि आता इकडं माझ्याकडे टोटल किती गाड्या आहे माहिती का माझ्याकडे स्वतःकडं? 1 2 3 गाड्या फक्त माझ्याकडे. 3, जास्त नाही, 20 नाही, 3च फक्त. आणि 3 आहे ना, त्याच्यातले पण आता हा ट्रॅक्टर झाला, ट्रॅक्टर घरी नेऊन ठेवील, छोटी गाडी घरी नेऊन ठेवील परत. आणि पप्पा मोठी गाडी घेऊन जातील. मग त्याच्यानंतर माझ्याकडे राहील फक्त ओमनी. मग ओमनी आता थोड्या वेळाने ते झालं की लगेच आत्याकडे नेऊन द्यायची आपला ट्रॅक्टर. काही फसत नाही, काही नाही, एकदम भंगा ट्रॅक्टर आहे, फसतच नाही. तुम्हाला सांगत आहे, काय फसतच नाही, अजिबात फसत नाही. आता 60 जाळ्या जरी असल्या ना, 60 जाळ्या तरी फसत नाही. कृपा मी करून चाललो. ओनली 150 प्लस 200 प्लसच्या पुढं. 100 नाही, फक्त 150 प्लस. मग मी या बाय काय गडबड आहे. हे फळ आहे,
एवढं चांगलं दिसतं. पण बघा इकडे, हा किडा आहे त्याच्यात, किडा. सो आता 7:30 वाजले आणि मी आता गाडी द्यायला चाललो, जाळ्या द्यायला चाललो त्याची इकडं. आणि पप्पा आजीला घेऊन गेले दवाखान्यात. परत आजीला थोडं बरं नाही वाटत आहे. माझा पप्पा गेलेले. आता मी गाडी देऊन द्यायला चाललोय. ब्लॉक काढा टाइमच नव्हता. आता चाललेलो आहे. ब्लॉग सुद्धा अपलोड होईल नाही, कारण की माझ्या मागे खूप आज धावपळ आहे. कारण की मोबाईलचं रिचार्ज संपलेलं आहे. म्हणजे दुसरा मोबाईल आहे माझ्याकडे, पण मग त्याचं कसं ते 1.5 GB यूज करतो मी व्हॉट्सअप पुरता. व्हॉट्सअप SMS यासाठी, पण 1.5 GB मध्ये ते मला होत नाही, कारण की ब्लॉगिंग डेटा आहे ना, तरी आरामशीर 7 GB च्या आसपास जातो. त्याच्यामुळे मग थोडं स्लोच आहे माझ्यावर दुसरं सिम. आता अनलिमिटेड टाकायला चाललोय मी. आता गावात जातो टाकून येतो.